2 दिवस पुणेकरांचा पाहुणचार घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्या पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने आता मार्गस्थ झालेल्या आहे। हरली ती भूक तहान निमाली संतांची देखील चरणांबुजे अशा भावना मनात ठेवत संतांची आणि वारकऱ्यांची सेवा करून पुणेकर आज दोन्ही पालख्यांना निरोप देत आहे। ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सासवड मुक्कामी तर जगद्गुरू तुकाराम महाराज यांची पालखी लोणी काळभोर मुक्कामी आता असणार आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊया आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, आपण पाहतोय अतिशय भक्तिमय अशा वातावरणातून पुण्यातून या पालख्या पुढे मार्गस्थ झालेल्या आहेत आणि आता त्यांचा पुढचा प्रवास हा पंढरपूरच्या दिशेने सुरू झालाय। काय अपडेट? शेजल, अगदी बरोबर आहे। खरं तर अभंग म्हणत ज्ञानोबा तुकारामांचा गजर करत हे सगळे वारकरी आज संत सोपान काकांच्या सासवड नगरीमध्ये मुक्कामी असणार आहेत आणि आपण पाहतोय की संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामधली ही दृश्य पाहतोय। रथाच्या पुढे आणि रथाच्या पाठीमागे ज्या दिंड्या ठरवून देण्यात आलेल्या आहेत त्या दिंड्या ज्ञानोबा तुकारामांचा गजर करत पंढरपूरची वाट चालताना आपल्याला पाहायला मिळतात। हडपसर रस्त्यावरती हे नयनरम्य असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय की ज्यामध्ये हे सगळे वारकरी पुढे आता दिवे घाटाचा प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतील। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये अवघड प्रवास असतो तो म्हणजे दिवे घाटाचा आणि हा दिवे घाट पार केल्यानंतर पंढरीची वाट सोपी होते अशा पद्धतीची भावना या सगळ्या वारकऱ्यांची होते। नामदेव महाराजांचा एक अभंग आहे। नामदेव महाराज म्हणतात की नामचे बळे पार केला घाट जाहली सोपी वाट पंढरीची, म्हणजे सगळ्यात मोठा अवघड दिवे घाट पार करून हे सगळे वारकरी पंढरपूरची वाट सोपी करतात आणि पुढे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवतात। आपण पाहतोय की संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जवळ आलेली पाहायला मिळते। जी दृश्य पाहायला मिळतात अंगामध्ये आपण पाहतोय की वारकरी पेहराव परिधान करून मुखी ज्ञानोबा तुकारामांचा गजर करत विठ्ठल विठ्ठल म्हणत हे सगळे वारकरी पंढरपूरचा 18 दिवसांचा प्रवास करत असतात। मात्र पुण्यामधला 2 दिवसांचा मुक्काम जो आहे तो पालखी सोहळ्यामध्ये असतो। संपूर्ण प्रवासासंदर्भात आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोतच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व अपडेटसाठी। तर संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर या ठिकाणी आता मुक्कामी असणार आहे। तर 2 दिवस पाहुणचार घेऊन या दोनही पालख्या पंढरपूरच्या दिशेने आता मार्गस्थ झालेल्या आहेत।